तुमच्याशी काय बोलायचं होतं. बोला. मी तुम्हाला कचरा जमा करून या कचरा पेटीत टाकताना रोज बघतो. बर. पण हे काम तुमचं नाही, मग कोणाचं आहे? म्युन्सिपाल्टीचा. खरं तर आपण त्यांना हे कामाची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे, तेव्हाच त्यांच्यामध्ये बदल होणार. मी समाज बदलू शकत नाही, पण प्रत्येक बदलाची सुरुवात आपल्यापासूनच होते असं मला वाटतं. बोललं पाहिजे यार. ते तर दानी आहेत, ते आपल्याला फायनान्स करतील. हो नक्कीच. तुला असं वाटतंय? हो मला नक्कीच वाटतं. शांतता शांतता, राजेसाहेब येत आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला बाजूला बाजूला. नमस्कार. नमस्कार राजेसाहेब. मला राजाराम चौकातल्या रस्त्याबद्दल बोलायचं होतं आपले. एक मिनिट. रस्त्याचं काम तर आम्ही मंजूर करून घेतलेलंच आहे. वर परत एक्स्ट्रा 50 लाखाचा निधी सुद्धा सँक्शन करून घेतलाय. नमस्कार राजेसाहेब. आपण दिलेल्या निधीतून वाचनालयाचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण त्याच्या उद्घाटनासाठी वेळ दिलात तर. एक मिनिट. हा बोला मंगलाताई. काय नाही, आपलं नेहमीच. आमच्या दरबारात जनता जनार्दनाचं तक्रार निवारण बस. आणि काय? हो हो. असं नाही भेटता येणार नाही तुम्हाला. आम्हाला न्याय पाहिजे. भेटता येणार नाही तुम्हाला. आम्हाला न्याय पाहिजे. नाही भेटायचं साहेब. चला बाहेर. आम्हाला न्याय पाहिजे. नाही भेटायचं साहेब. तुम्ही काय समज राजा म्हणजे मुस्तफा काय गोंधळ आहे तिकडे? अरे साहेब, म्हातारा राजे शिर्क्यांबद्दल काय तोंडाला येईल ते बोलतोय. अरे मग घेऊन या ना इकडे त्याला. प्रॉब्लेम काय? आमच्या दारात न कोणी रिकाम्या हाताने परत नाही जात. हा बाबा काय झालं? राजे गरिबीने घात केला. तोंड दाबून बुक्याचा मार मिळाला. तोंड दाबून बुक्याचा मार. स्पष्ट बोला. ही माझी नात 12वी पास केली आणि तुमच्या कंपनीला कोणीतरी तिला सांगितलं मी नोकरी देतो राजेसाहेबांच्या इकडे. तिला घेऊन गेले. त्या हरामखोरांनी माझ्या पोरीवरती नको ते करून मला केलं. आम्हाला न्याय द्या तुम्ही. आम्हाला न्याय द्या. बाबा तुम्ही राजे शिर्केच्या दरबारात आहात. निर्धास्त राहा आणि त्या नराधमाचं नाव सांगा आम्हाला. तू राजा दाखव का बेटा, कोण आहे ते दाखव. आपण सांगते मी तुला. चला. अगं हे बघ झोपले. हरी काका. हरी काका. अरे देवयानी, साक्षी, आज तुम्ही कशा काय इकडे? आमच्या मॅडम आम्हाला इकडे घेऊन आलात. बाकी तुम्ही काय म्हणताय? बाकी शून्य. आता काय वजाबाकीचे दिवस आहेत. अरे वा, शाळेत राहून तुम्ही सुद्धा गणिती सूत्रात बोलायला लागलात हा हरी काका. अहो या शाळेचं वातावरणच आहे तसं भारावून टाकणारं. काही दिवसांनी बघा इथले दगडदोंडी सुद्धा पाडे म्हणायला लागतील. मग मी तर माणूस आहे. देवयानी ताई, तुम्ही काय बघताय एवढं निरखून? हरी काका, तुम्ही जे बोलताय ना ते मी अनुभवतेय. हरी काका, माझं एक काम कराल? काय करू सांगा. शाळेतली एक क्लासरूम मला उघडून द्याल? क्लासरूम? आणि आता? अहो आज सुट्टी आहे शाळेला, रविवार आहे आज. हरी काका मला माहिती आहे, प्लीज रिक्वेस्ट करते, एकच क्लासरूम. पण अगदी थोडाच वेळ, हा जास्त वेळ नाही उघडी ठेवता येणार. चला या.
चूक झाली. साहेब माफ करा साहेब. राजासाहेब पुन्हा अशी चूक होणार नाही साहेब. राजासाहेब माफ करा साहेब. माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही राजासाहेब. भांडरडं काम करायला लाज नाही वाटली तुला? राजासाहेब माफ करा. वर्तपणावर कलंक असतो. जा पाया पड तिच्या. पाया पड. पाया पड. आमच्या हाताखालच्या माणसाची ही हिंमत. अरे राजे शिर्के घराण्यात स्त्रीला देवीचा दर्जा दिलेला आहे. अपमान केला तू तिचा. कोण काय करे इकडून. गेट आउट. मंडळी, आल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी आहोत. पुन्हा असं घडणार नाही. बाबा, तुमच्या नातीची जबाबदारी आता राजे शिर्के घराण्याची. तुम्ही निर्धास्त राहा. राजा साहेब जिंदाबाद. नमस्कार मित्रांनो. प्रेझेंटिंग न्यू फेस ऑफ राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आमचे बंधुराज विक्रमादित्य राजे शिर्के, MD टू राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. सबिना, एक्सलेंट. हाँ, सगळ्यांनी व्यवस्थित कव्हरेज दिलंय. नाही, आम्ही आज जाम खुश आहोत. तुझं बक्षीस तुझ्यापर्यंत लवकरच पोहोचेल स्वीटहार्ट. बोल, काय हवंय तुला? हा, नक्की नक्की. ओके देन, बाय. मणी, स्टाफ कुठे आहे सगळा? राजा संडे आहे हे आम्हालाही माहिती आहे. ते पण कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन. कंपनीच्या रूल्स अँड रेग्युलेशन पेक्षा आता आपल्या हातात असलेलं प्रोजेक्ट जास्त महत्वाचं आहे. एवढं सुद्धा यांना कळत नाही. आता या सगळ्या लोकांनी तेच स्वप्न पाहायला पाहिजे जे आम्ही स्वतः बघतोय. राजे रिलॅक्स. सांगा ना मणी, कसा हो रिलॅक्स? आपली इमेज जर आपल्याला उभी करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ग्रुप मधल्या स्टाफची इमेज आपल्याला बदलायला लागेल. आपल्याला आता असा स्टाफ आवश्यक आहे जो 24 तास फक्त कंपनीच्या फायद्याचा विचार करेल. ज्याच्या अंगामध्ये ताकद असेल कुठल्याही परिस्थितीला भिडण्याची. ज्याला स्वतःवरच्या जबाबदारीची जाणीव असेल आणि ज्याच्या चेहऱ्यावर काम पूर्ण केल्याचा आत्मविश्वास असेल. मणी, सगळा स्टाफ मला आता इथे हवाय. पण राजे, 20 मिनिट्स, फक्त 20 मिनिटं. गुड मॉर्निंग.
विक्रमादित्य राजे शिर्के सुट्टीच्या दिवशी ऑफिसमध्ये इम्प्रेस्ड. हाय, आय एम नताशा. CEO टू राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्री. माझ्या केबिनमध्ये बसून बोलूया. आत्ताच एक 30 करोडचं डील क्रॅक करून आले. कम. एक मिनिट. CEO नाही, आपण दिसला नाहीत आम्हाला. काल पार्टीतही नव्हतात. होतात कुठे? कंपनीची CEO कुठे आहे हे न्यूली अपॉइंट केलेल्या कंपनीच्या MD ला माहीत असायला हवं. ही प्रोजेक्ट फाईल तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. या असल्या 30-40 कोटी रुपयाच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही. आमचे प्रोजेक्ट असतात ते 2-3 हजार कोटी रुपयाचे असतात. पुढच्या काही वर्षातच राजेश शिर्के ग्रुपचा पूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसेल. कारण आमचा आगामी प्रोजेक्ट आहे इमेज चेन ऑफ रिटेल मॉल. प्रोजेक्टची टोटल कॉस्ट 2800 करोड. लागणाऱ्या कॅपिटलपैकी 25% म्हणजे 700 करोड राजेश शिर्के ग्रुपचे आणि 25 सिम्सन इंटरनॅशनल. उरलेले 50% बाय वे ऑफ पब्लिक इश्यू. 300 करोडचा पहिला पब्लिक इश्यू आणि 1100 पैकी 550 असे 2 इश्यू. परफेक्ट प्लॅन. पण बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे. इमेजच्या पहिल्या रिटेल मॉलसाठी लागणारी जागा विक्रमादित्य राजे शिर्केकडे नाहीये. दॅट्स वाय आय बिलीव्ह इन बेसिक्स. बेसिक आणि विजन मधला फरक तुला काय? जागा आमच्या ताब्यात आली असेल. नेक्स्ट 48 hours. हो 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 राजकारणात चालायचंच. वाह वाह भैया साहेब वाह. जनतेचे सगळे प्रश्न तुम्ही सुटकीसरशी सोडवता. पण घरातल्या प्रश्नांचं काय भैया साहेब? घरातल्या प्रश्नांचं काय? आता काय तक्रार आहे तुमची भैया साहेब? काय बोलणार आम्ही आता? जी गोष्ट आमच्या लक्षात आली आहे त्याबद्दल म्हणत असाल तर त्याला थोडा वेळ लागेल. तुम्ही आमचा पेशन्स बघताय भैया साहेब. करोडोंच्या प्रोजेक्टची सुरुवात जर इतक्या थंडपणाने होणार असेल ना तरी आमच्या शेवटाची सुरुवात आहे असं मला म्हणायला लागेल. तुम्ही चुकताय आदित्यराजे. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवटही चांगलाच होतो. भैया साहेब आजकाल मार्केटमध्ये इतकं थांबायला कोणालाही वेळ नसतो. सगळ्यांना इन्स्टंट हवं असतं. जो थांबला तो संपला इतकं साधं गणित आहे. राजेश शिर्के मॉल, राजेश शिर्के इंडस्ट्रीज हे आमचं स्वप्न आम्हाला सुरू व्हायच्यात संपलेलं बघायचं नाहीये. कारण आता हे आमचं जगणं झालंय भैया साहेब. म्हणूनच आम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. भैया साहेब तुमच्या कामाची गती तुमचं यश ठरवत असते.
आणि आम्हाला असं वाटतं की तुमच्या गतीने जर आम्ही निर्णय घेतले तर आमच्या म्हातारपणीच आम्हाला हे मॉलचं स्वप्न पूर्ण झालेलं बघायला मिळेल. आदित्यराजे, मराठीत एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. यस आहे. आमची महत्वाकांक्षा तुम्हाला उथळपणाची वाटते? आमच्या निर्णयाला तुमच्या लेखी काय महत्व आहे ना हे आम्हाला कळलंय भैया साहेब. नाही, आणि तुम्हाला जर जमत नसेल ना तर तसं आम्हाला स्पष्टपणे सांगा, कारण आमची महत्वाकांक्षा पूर्ण करणं इतके गट आमच्यात आहेत. फक्त आमच्या निर्णयात कोणीही ढवळाढवळ केलेली आम्हाला चालणार नाही, कोणीही. तुम्हाला तुमच्या कामाबद्दल इतका कॉन्फिडन्स असेल तर आमची ना नाही, आम्हाला आनंदच आहे. पण एका गोष्टीची काळजी घ्या, राजेश शिर्के घराण्याचं नाव कुठेही बदनाम होऊ देऊ नका, कारण आम्ही मृत्यूपेक्षा बदनामीला जास्ती घाबरतो. मुस्तफा, राजेश शिर्के घराण्याच्या प्रॉपर्टीच्या सगळ्या डिटेल्स आम्हाला आजच्या आज हव्यात. आजच्या आज. राजे, हरी काका, तुमचे स्पेलिंग्स पाठ झाले? हो बाई. बघा, मला ऍपलचं स्पेलिंग सांगा. ये डबल इली हसू नका. हरी काका, APPLE बोला. ये डबल PLE. हा, व्हेरी गुड. बसा आता. आता मी तुम्हाला दादूंची एक आवडती कविता शिकवणार आहे. कवितेचं नाव आहे कणा आणि कवी आहेत कुसुमाग्रज. ओळखलात का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. वा देशमुख बाई, मस्त. देवयानी, एक दिवस तू तुझ्या दादूंसारखी आदर्श शिक्षिका होणार. हो ना? हो, तुझा सगळ्यांनाच अभिमान वाटेल. बरं, मी काय म्हणतो आता, चला लवकर. सुट्टीची जास्त वेळ रूम उघडी ठेवते सर, मला रागवतील. चला चला चला.
राजे आपण इथं कशासाठी आलोय? म्हणे आम्ही आपल्या प्रॉपर्टी अल्बममध्ये हीच जागा बघितली होती म्हणे. राजा प्रॉपर्टी आपलीच आहे, पण ही शाळा आहे. आज शाळा आहे म्हणे. कदाचित उद्या इथे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मॉलची मोठी इमारत उभी असेल. कदाचित उद्या इथे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मॉलची मोठी इमारत उभी असेल. कदाचित उद्या इथे राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मॉलची मोठी इमारत उभी असेल. केवढा उशीर झाला ना. राजे सांभाळू. म्हणे आम्हाला असं वाटतं आमच्या स्वप्नातली जागा आम्हाला मिळाली. आमचं स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण होणार. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आता या जागेवर शाळा नसेल म्हणे, असेल तो राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मेगा मॉल. आता या जागेवर शाळा नसेल म्हणे, असेल तो राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मेगा मॉल. आता या जागेवर शाळा नसेल म्हणे, असेल तो राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मेगा मॉल.